सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. खर तर महाराष्ट्रभर म्हणावं की जगभर म्हणावं हा प्रश्न पडतो, कारण ज्यावेळेस गुगलकडनं, युट्यूबकडनं मी माहिती घेतो की शिवसेना एक वादळ कुठे कुठे पाहिलं जातं, त्यावेळेस माझ्या रिव्ह्यू मध्ये मला उत्तर येतं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, इंग्लंडमध्ये, त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, त्यानंतर युरोपातल्या काही देशांमध्ये आणि त्यानंतर आखाती देशांमध्ये, मग सौदी अरब अमिरात असेल, कुवेत असेल, कतर असेल, अनेक देशांमध्ये शिवसेना एक वादळ हे पाहिलं जातं, जिथे जिथे आपली मराठी माणसं आहेत. आणि फक्त मराठीच नाही म्हणता येणार, मला सिंगापूर मधनं सुद्धा फोन येतात, मला UAE मधनं फोन येतात, मला मलेशिया मधनं फोन येतात. जिथे जिथे आपली माणसं आहेत ज्यांना मराठी कळते, आता आपलं माध्यम हे मराठी आहे, पण तरी सुद्धा ज्यांना मराठी कळते असे इतर भाषिक सुद्धा शिवसेना एक वादळ पाहतात आणि ते फोन करण्याचा प्रयत्न करतात, मेसेज करतात, आपली भावना माझ्यापर्यंत पोहोचवतात. विशेषतः सिंगापूर मधनं पाहणारे ही संख्या लक्षणीय आहे आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतनं पाहणाऱ्यांची सुद्धा संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे जगभरातून शिवसेना एक वादळ पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना मी मानाचा जय महाराष्ट्र करतो. आजचा विषय महत्वाचा आहे. आज दिल्लीमध्ये जे चाललंय तुम्ही सर्वजण पाहताय, त्यावर मी काही वेगळे व्हिडिओज तुम्हाला दाखवणार नाही. ते सर्वजण तुम्ही पाहिलेत, सर्व व्हिडिओज तुम्ही पाहिलेत, कशा प्रकारे मारलं गेलंय, कशा प्रकारे त्यांच्यावर लाठ्या काठ्या चालवून त्यांची डोकी फोडलेली आहेत, कशा प्रकारे नाकातोंडातून रक्त येत आहे, कशा प्रकारे त्यांना CPR द्यावा लागतोय, कशा प्रकारे याच्यात मला माझ्या माहितीप्रमाणे 1-2 विद्यार्थ्यांचा जीवही गेला असू शकतो, मला माहित नाही. पण ज्या प्रकारे त्यांना मारलं गेलेलं आहे, अगदी महिलांना सुद्धा अगदी वळ उठेपर्यंत मारलं गेलेलं आहे, 1-2 जीवही गेला असू शकतो. भविष्यात या सगळ्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. पण या सगळ्या आंदोलनाकडे पाहत असताना मला आज एकनाथ शिंदेची जी प्रतिक्रिया आली, मला वाईट वाटलं, ह्या माणसाचं वाईट वाटलं. म्हणजे आज भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारे देशाच्या रोषाला सामोरा जातोय, 70 वर्ष काँग्रेसने कसं राज्य केलं हे यांना माहित करून घ्यायचं होतं, त्यांना हिशोब पाहिजे होता. तुम्हाला 12 वर्षात तुमचा गाशा गुंडाळावा लागतोय, इतकी वाईट परिस्थिती या भारतीय जनता पक्षावर आली, कारण तुम्ही देशाच्या नजरेतून उतरलात. अशा परिस्थितीमध्ये आज भारतीय जनता पक्ष येऊन ठेपलाय की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याऐवजी आता नरेंद्र मोदींचा राजीनामा आज देश मागायला लागलेला आहे. आता विचार करा, अशा परिस्थितीमध्येही मगरुरी सारखा भारतीय जनता पक्ष कम्युनिकेशन, जो संवाद असतो, तो ठेवायचा प्रयत्न करत नाहीये. अजूनही त्या मुलांवर लाठीचार्ज होतोय, अजूनही त्या मुलांकडे भारतीय जनता पक्षाचा एकही प्रतिनिधी जात नाही, ही मगरुरी देश पाहतोय. या अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष, जे स्वतःला NDAचा एक भाग म्हणवतो, स्वतः त्या दिवशी मला वाटतं एकनाथ शिंदेंनी सांगितलं की या भारतीय जनता पक्षामध्ये कोण येणार, कोण जाणार, कोण राहणार हे 2 माणसं ठरवतात फक्त, एक अमित शहा आणि एक नरेंद्र मोदी. मी एकनाथ शिंदेचा तो व्हिडिओ दाखवण्या अगोदर हा सुद्धा व्हिडिओ दाखवतो की कसं NDA म्हणून हा फक्त भारतीय जनता पक्षच आहे जो ठरवेल आत कोणाला घ्यायचं, बाहेर कोणाला काढायचं. म्हणजे यांचं सगळ्यांचं महत्व शून्य आहे. ही माणसं महत्व शून्य माणसं आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षासोबत NDA मध्ये जे असणारे सगळे घटक पक्ष आहेत हे फक्त नावापुरते इतर नावांनी आहेत, जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे त्यांची नाव आहेत. नाहीतर ही सारी माणसं भारतीय जनता पक्षाचीच आहेत. आज ना उद्या यांना विलीन करून भारतीय जनता पक्षामध्ये, तो NDA म्हणजे फक्त भारतीय जनता पक्ष, असं सध्याचं चित्र आहे. तर एकनाथ शिंदे काय म्हणाले ते हा एकदा व्हिडिओ. देखिए NDA के हम लोग पार्ट है, NDA के हम बहुत ही विश्वसनीय घटक है, घटक पक्ष है शिवसेना, जो पिछले कई सालों से साथ में है. लेकिन NDA में किसको लेना या जोड़ना, ये अधिकार किसका है? ये हमारे आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का है, हमारे गृह मंत्री अमित भाई का है. तो ये जो लोग हैं उसके ऊपर निर्णय लेंगे. या व्हिडिओ नंतर स्पष्ट होतं की ह्या सर्वांचं काही अस्तित्व नाही. एकनाथ शिंदे असतील, अजित पवारांचा गट असेल, इतर छोटे मोठे सगळे पक्ष असतील, यांचं काही अस्तित्व नाही. फक्त भारतीय जनता पक्ष म्हणेल तिकडे चालायचं, तो सांगेल ते हो म्हणायचं, नरेंद्र मोदींची तारीफ करायची, अमित शहाची तारीफ करायची, एवढा त्यांचा एक कलमी कार्यक्रम. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलात, देशामध्ये जे घडतंय त्यावर भारतीय जनता पक्षाचेच माणसं व्यक्त होताना दिसत आहेत. तुम्हाला इतर कुठल्याही घटक पक्षाची माणसं व्यक्त होताना दिसत नाही, कारण भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांना तर व्यक्त तर व्हावंच लागेल.
एवढी शेकल्यानंतर तर व्यक्त व्हावंच लागेल. पण इतर कुठलेही पक्ष घ्या, अगदी दक्षिणेतील तेलुगू देसम सारखे असतील, जनता दल युनायटेड सारखे असतील, किंवा अगदी रामविलासांची पार्टी असेल, किंवा आणखी त्यांचा एखादा इतर कुठले मित्रपक्ष छोटे मोठे सगळे घ्या, कोणी राहील नाही त्यांच्याकडे मित्र. आता कोणीही व्यक्त होत नसताना हे हे हा मार्का बैल अंगावर कोण घेणार? किंवा त्याला चांगले एक मराठीत म्हण आहे, त्याला 3 स्टार मानतो, असे 3 स्टार हे गाढव अंगावर कोण घेणार, हे अशा प्रकारची एक म्हण आहे. पण या अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदींची तारीफ करत असताना आज जे वक्तव्य केलं, ते वक्तव्य पाहता एकनाथ शिंदेच्या गटाचा, त्यांच्या पक्षाचा मला अंत फार जवळ दिसतो. म्हणजे आज स्वतः भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे हे वरिष्ठ सगळे जे आहेत, अगदी नितीन गडकरींचं उदाहरण घ्या तुम्ही. एकेकाळी या माणसाला देशभरामध्ये एक मोठं वलय होतं. ज्या प्रकारे नितीन गडकरींच्या विषय निघाला की लोकांच्या मनामध्ये एकमेव स्वच्छ प्रतिमेचा माणूस म्हणून नितीन गडकरींकडे पाहिलं जायचं, भविष्यातला पंतप्रधान वगैरे. आता नितीन गडकरींना शून्य मिळेल, शून्य. एखादा तुम्ही सर्वे रोल आउट करा, नितीन गडकरी 0. आज हे सगळे एवढे बदनाम होत असताना, संबंध भारतीय जनता पक्ष बदनाम होत असताना, नरेंद्र मोदी अमित शहा तर सोडूनच द्या, सगळे बदनाम होत असताना, आज स्वतः नरेंद्र मोदींना स्वतःच्या भविष्याची खात्री नसेल, तिथे हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे गट, किंवा हे अमित शहा गट नाही म्हणणार, ते संजय राऊतांचा शब्द आहे तो, एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट असेल, किंवा अजित पवार आणि त्यांचा गट असेल, हे सगळे महाराष्ट्रातले विशेषतः या गटांचं अस्तित्व काय? त्याहूनही यांनी कहर केला आणि यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रकारे नरेंद्र मोदींवरचं प्रेम एकनाथ शिंदेंनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, एकदा जर हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण. सोनम वांगचुक जी को जो सपोर्ट उबाटा ने किया है, ये सिर्फ मैं कहता हूँ कि एक राजनीतिक फायदा उठाने का एक कोशिश है. और मैं ये कहूँगा कि वो हमेशा कहते हैं बंगाल में ये हो गया, बांग्लादेश में ये हो गया, नेपाल में हुआ, श्रीलंका में हुआ. ये ऐसे बोल बोल के यहाँ के युवाओं को उकसाने का काम, कोशिश ये उबाटा करती है या कांग्रेस करती है. मैं आपको ये बात कहूंगा कि श्रीलंका, बांग्लादेश, नेपाल की अर्थव्यवस्था पूरी तरह गिर चुकी थी, पूरी तरह जीरो हो चुकी थी. वहाँ नौकरियां नहीं थी, खाने को मोहताज थे, इसलिए वहाँ के लोग रास्ते पे उतरे हैं. मैं आपको बताऊंगा, इस देश में 2014 से पहले की परिस्थिति देखिए. 2014 से पहले कितने बड़े बड़े स्कैम हुए, कितने बड़े बड़े घोटाले हुए, भ्रष्टाचार हुए, ये यहाँ के देश के युवाओं ने देखा है अपने आंखों से. और 2014 के बाद जैसे देश को आगे बढ़ाने का काम, पूरा जीवन समर्पित करने का काम मोदी जी ने देश के लिए किया है. इसलिए ये ऐसे परिस्थिति में कई देशों की अर्थव्यवस्था पूरी तरह खत्म है, डगमगा गई है, चरमरा गई है. ऐसी परिस्थिति में भारत देश की अर्थव्यवस्था न की मजबूत की, बल्कि उसको आगे बढ़ाने का काम किया है. आज भारत एक विकसित भारत 2047 का सपना जो है, आर्थिक महासत्ता बनाने का मोदी जी लिए हुए हैं. और इसलिए युवाओं को पता है आज मोदी जी ने क्या लक्ष्य किया है. युवा, किसान, महिला, गरीब. और इसलिए मैं कहूँगा हमारे देश की परिस्थिति बहुत ही मजबूत है और उन देशों से उल्टी है. और आज युवाओं के लिए कई योजनाएं, महिलाओं के लिए कई योजनाएं, किसानों के लिए कई योजनाएं, 80 करोड़ लोगों को मुफ्त में राशन देने का काम कौन कर रहा है. 32 करोड़ लोगों को गरीबी से ऊपर उठाने का काम किसने किया है? मोदी जी ने किया है. और ये देश की जनता भी जानती है और युवा वर्ग भी जानता है. एकनाथ शिंदे या व्हिडिओमध्ये म्हणतायत की नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशांमध्ये किंवा पाकिस्तान या देशांमध्ये का अशी परिस्थिती झाली होती, त्यांच्याकडे ते उठाव का झाले, का बरं सरकार उलथवली गेली होती? कारण तिथे खाण्याचेही वांदे तयार झाले होते, म्हणजे खाणंही मिळत नव्हतं अशी परिस्थिती तयार झाली होती. तिकडे अनागोंदी माजली होती. भारत त्या मार्गावर अगोदरच दौडत आहे, पळत आहे. भारत त्या मार्गावर, आपला देश त्या मार्गावर पळत आहे. ही परिस्थिती जर अशीच राहिली तर भविष्यात तुमची आमची परिस्थिती सुद्धा तशीच होणार आहे. त्या लोकांची जी चूक झाली, त्यांनी वेळीच सावध झाले नाहीत,
सगळा देश विकला जात असताना ती माणसं शांत राहिली, ही त्यांची चूक होती. त्यामुळे त्यांनी ती वेळ गेल्यानंतर का होईना त्यांनी त्यांची सरकारला उठवली. पण आपण भारत, आपण एक वेगळी, एक आपली मानसिकता वेगळी आहे. आपल्याकडे त्यांच्यासारखा तो हिंस्त्रपणा नाही सरकारांच्या विरोधातला. अशी सरकारी ऑफिसेस अशी ती फुकून टाकलेली आहेत, पार्लमेंट फुकून टाकलेली आहे, कोर्ट फुकून टाकलेली आहेत. तशी आपली मानसिकता नाही. त्या परिस्थितीला देश कधी जावं ही आपली इच्छा सुद्धा नाही आणि आपण तसं होऊ देणार नाही. पण लक्षात घ्या, पण आज आपण जर हे सारं जे चाललंय, हे देश बर्बाद करण्याचं काम जे चाललंय, हे जर आज थांबवलं नाही तर मात्र आपला देशही त्या मार्गावर जाईल. मग आम्ही ती वेळ येऊ द्यायची वाट का पाहावी एकनाथ शिंदे? तुम्ही हे जे म्हणताय ते त्या परिस्थितीत होते म्हणून त्यांनी ते केलं. आम्ही आमचा देश त्या परिस्थितीत जाऊच देणार नाही. आणि उबाठा उबाठा उबाठा, एकनाथ शिंदेनी वारंवार ते उबाठाला हे सगळं पाठिंबा, जाणीवपूर्वक पाठिंबा द्यायचा असतो वगैरे. हा उबाठा हा शब्द एकनाथ शिंदेना ज्यावेळेस ते उच्चारतात त्यांच्या मनाला आतून एक आसुरी आनंद मिळत असतो. आसुरी आनंद की जो उच्चारल्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक कुणाला तरी चिडवून दाखवल्यासारखं वाटत असेल. ठीक आहे, तुम्ही तो आनंद घ्या, काही काळासाठी तुम्हाला तो आनंद घ्यायचा आहे. पण ज्यावेळेस या भारतीय जनता पक्षाची पहिली बोट बुडेल त्यावेळेस तुमच्या ह्या सगळ्या गटातटांचं काय होणार? कुठे जाणार तुम्ही हे सारे गटतट? भविष्य काय आहे तुमचं? भविष्यातलं तुमची परिस्थिती अतिशय खराब आहे. तुमचे हे नेते, हे जे टिकवलेत तुम्ही, हे सगळी पदं वगैरे वाटून, आमदारक्या खासदारक्या वाटून, ही माणसं ही शीताची भूतं आहेत. ही माणसं जोपर्यंत तुम्ही त्यांना शीत देणार तोपर्यंत ही भूतं तुमच्या सोबत असणार. ज्यावेळेस तुमच्याकडची शीत संपणार, ही भूतं तुमच्या सोबत एक कणभर उभी राहणार नाही. त्यावेळेस उद्धव साहेबांच्या समोर जो आज निष्ठावान शिवसैनिक आणि पदाधिकारी उभे, ते सारेच्या सारे त्यांच्या पाठीशी तेव्हाही असणार, कारण त्यांनी हा खडतर काळ सुद्धा पाहिलेला आहे. शिवसेनेचं भविष्य उज्ज्वल आहे, पण तुमचं नक्की भविष्यात काय होणार? तुमचा हा व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही पाहिला, म्हटलं कुठेही गरज नसताना एकनाथ शिंदेंनी हे जे पाऊल उचललंय, हे पाऊल त्यांना विनाशाकडे घेऊन जाणार आहे. फार लवकर विनाशाकडे घेऊन जाणार आहे. नरेंद्र मोदींवरचं प्रेम, अमित शहांवरचं प्रेम आपण समजू शकतो, कारण तेच यांच्या पक्षाचे जनक आहेत, निर्माणकर्ते, पुरस्कर्ते, काय म्हणावं, पितामह असं म्हणू शकतो त्यांच्या पक्षाचे. त्यामुळे त्यांची तारीफ त्यांना करावीच लागणार. एकनाथ शिंदेचं आपल्याकडे हे अपेक्षित होतं. आज ज्या वेळेस मी देशभरातून, आज मी बऱ्याचशा कमेंट्स घेतल्या, देशभरातून ज्यावेळेस या संपूर्ण मोर्चाला मिळणारा प्रतिसाद पाहत होतो, त्यातले मला 2 विशेष प्रसंग तुम्हा सर्वांसमोर ठेवायचे, कारण त्याविषयी मला बऱ्याच शिवसैनिकांकडनं ते व्हिडिओज पाठवण्यात आले आणि तो व्हिडिओ मला तुम्हाला विशेष दाखवायचा एका तरुणीचा आणि तिच्या मागे बसल्या त्या तरुणाचा. अगदी 20-22 ही पिढी असेल. तो तरुण आणि ती तरुणी दोन्ही मूक आहेत, त्यांना बोलता येत नाही, पण तरी सुद्धा त्यांना कळतं, योग्य अयोग्य कळतं. कशा प्रकारे पाठिंबा देण्यासाठी या मोर्चात आले, एकदा हा व्हिडिओ. सर्व दिव्यांग मंडळी, त्यात तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये ज्यांना दृष्टी नाही, म्हणजे खरं तर जग पाहण्यासाठी खरंच डोळ्यांची खरंच गरज असते का? आता हाच एक प्रश्न पडतो. ज्यांना डोळे आहेत ते अंधभक्त आहेत, ज्यांना चूक बरोबर मधला फरक कळत नाही. डोळे असून सुद्धा चूक बरोबर मधला फरक कळत नाही, पण यांच्याकडे दृष्टी नसताना सुद्धा यांना चूक बरोबर कळतं. मग आता हे अंधभक्त अंध आहेत की? पहा ना, हा व्हिडिओ पहा, तुम्हाला सारं काही कळून जाईल. माणसाला जगण्यासाठी नेमकं काय पाहिजे असतं? बुद्धी पाहिजे असते. माणसाला इथून एक मनातली चांगली भावना, पवित्र मन असायला हवं, पवित्र हृदय असायला हवं. खरं काय खोटं काय यातला फरक कळायला हवा आणि मुळात खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद असायला हवी. 10 व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ पाहत असताना का कुणास ठाऊक मन भरून आलं. ज्या प्रकारे, बरं हे एक व्हिडिओ आहे, असे हजारो व्हिडिओ तिथे आहेत. हजारो दिव्यांग बांधव सुद्धा तिथे मोठ्या संख्येने आले होते. त्यांचं नेमकं काय जात होतं तिथे? विचार करा. या परिस्थितीतून प्रत्येक जण जातोय. बरं, ह्या सगळ्याला जगभरामधून पाठिंबा मिळतोय, जगभरामधून. आणि विशेषतः मी तुम्हाला इंग्लंडचा व्हिडिओ दाखवेल. आज इंग्लंडमध्ये सुद्धा या सगळ्याला पाठिंबा देण्यासाठी तिथे सुद्धा भारतीय वंशाचे लोक एकत्र आले होते. आज जगभरामध्ये भारतातल्या या गोष्टीकडे एका वेगळ्या अर्थाने पाहिलं जात आहे. जगातल्या मीडिया सुद्धा याच्याकडे वेगळ्या अर्थाने पाहत आहेत.
भारतीय उपखंडात नेमकं काय घडतंय, भारतात नेमकं काय घडतंय. डेमोक्रेटिक जी कंट्री आहे, हा देश, प्रजासत्ताक देश जो आहे, हा खरंच भविष्यात असाच प्रजासत्ताक राहणार आहे की हुकुमशाह होणार आहे, यावर जगाचं सुद्धा लक्ष आहे. जरा पहा ना इंग्लंडमध्ये आज काय घडलं. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाए सब जय गाथा, जन गण मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. बाहेरच्या देशामध्ये लोक देशाविषयी प्रार्थना करत असताना, आपल्या भारताविषयी चिंता व्यक्त करत असताना, जगभरात गेलेले भारतीय लोक, शेवटी मायभूमी मातृभूमी हीच आहे, आज ना उद्या इथेच यायचं आहे, कामधंद्यानिमित्त बाहेर गेलेली ही लोक, पण त्यांना भारताविषयी चिंता आहे, आपल्या देशाविषयी चिंता आहे, या मुलांच्या भविष्याविषयी चिंता आहे. आज ज्यावेळेस या मुलांना मारलं जात होतं, यांना धोपटलं जात होतं, आणि ज्यांच्याकडनं धोपटलं जात होतं ते सर्वात जास्त बदनाम झाले दिल्ली पोलीस, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स आणि पॅरामिलिटरी फोर्सेस. माझ्या पाहण्यामध्ये एक व्हिडिओ आला ज्यामध्ये या पॅरामिलिटरी फोर्सेसचे जवान ज्यावेळेस तिथून जात होते, आजवर पोलिसांविषयी, पॅरामिलिटरी फोर्सेस विषयी, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स विषयी मनामध्ये आदर असायचा, पण आता नाही. दिल्ली पोलिसांविषयी विशेषतः आदर शून्य झालेला आहे. आज तिथल्या आंदोलनकर्त्यांनी, बघा, आंदोलनकर्त्यांनी कुणावरही कधी हात उगारला नाही, पण आंदोलनकर्त्यांनी ज्यावेळेस हे जात होते तिथून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. टाळ्या यासाठी वाजवल्या, तुम्ही खूप चांगलं काम केलात, विद्यार्थ्यांना मारलात. घरी जा, आपल्या आई वडिलांना सांगा, घरी जा, आपल्या मुलांना सांगा, लहान बाळांना सांगा, आम्ही खूप चांगलं काम करून आलो, आम्हाला अवॉर्ड भेटला पाहिजे. आम्ही शिक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मुलांवर लाठ्या काठ्या चालवल्या, त्यांना जखमी केला, त्यांची माती फोडली, भळभळत्या रक्तात त्यांना सोडून आणलं होतं. आम्ही खूप चांगलं काम केलं. जरा पहा ना हा व्हिडिओ. बहुत अच्छा काम किया सर, घर पे जाके बच्चों को बताना पापा ने बहुत अच्छा काम किया है, बच्चों को मार के हंस रहे हो, प्राउड महसूस करना, प्राउड. संबंध जगभरामध्ये आज भारताच्या या व्हिडिओजची चर्चा आहे. संबंध जगभर, भारतात सुरू असलेलं हे आंदोलन ट्रेंडिंग मध्ये आहे. म्हणजे मला आजही आठवतं ज्यावेळेस पंतप्रधानांनी झालमुरी खाल्ली होती, झालमुरी, पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या वेळेस भारताची मेनस्ट्रीम मीडिया ती झालमुरी किती उपयुक्त आहे, कशा प्रकारे झालमुरी हे देशाचं राष्ट्रीय अन्न आहे, अशा प्रकारे भारताची मेनस्ट्रीम मीडिया अगदी आडवी लोळत होती. लाळघोटेपणा काय असावा हे पाहायचं होतं. पण आता या सर्व आंदोलनाच्या वेळेस भारताची विशेष काही माध्यम, मेनस्ट्रीम मीडियाची, ही अजूनही त्या बातम्या न दाखवण्यावर ठाम होती. म्हणजे काय म्हणावं यांना, कुठल्या दर्जाच्या, उच्च दर्जाच्या शिव्यांची लाखोली व्हावी हा प्रश्न पडतो. संसदेतून भारताचा पंतप्रधान पहिल्यांदा मी एवढ्या भीतीच्या वातावरणात बाहेर जाताना पाहिला, गाड्या निघताना भीतीच्या वातावरणात बाहेर जाताना पाहिलं, पहिल्यांदा भारताच्या आजवरच्या इतिहासामध्ये. अनेक गोष्टी आहेत, अनेक शिवसैनिकांच्या अशा कमेंट्स आलेल्या आहेत की भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांचे बगलबच्चे इतरचे छोटे मोठे गट असतील, यांच्याकडनं, सोशल मीडियाकडनं जाणीवपूर्वक काही जुने व्हिडिओ काढायचे, जाणीवपूर्वक काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल लिहून हे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न होतोय, पण तो प्रयत्न अतिशय तोकडा पडतोय. एरवी भारतीय जनता पक्षाची सोशल मीडिया टीम ज्यावेळेस कामाला लागते, जणू काही एकाच विषयावर बंबार्डिंग करत राहते, पण यावेळेस ते एक क्षीण पडले, म्हणजे अगदी क्षुल्लक ठरले आपल्या सर्वांसमोर. कारण यावेळेस संपूर्ण देश ज्यावेळेस सोशल माध्यमांवर उतरला होता, त्यावेळेस सुद्धा यांचा सगळ्यांचा परिणाम हा शून्य झाला. ज्यावेळेस एकीचं बळ आहे, हे भाजप जगातला सगळ्यात मोठा पक्ष सांगतो, पण शेवटी त्यांच्यासमोर भारत जर अख्खा उभा राहिला तर भाजप काय करणार. आज भारतीय जनता पक्षाचा सोशल मीडिया थकला. मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो. आणि मराठी अभिनेत्रींच्या मागे लागतो, मराठी अभिनेत्यांच्या मागे लागतो, ज्यांनी यांना पाठिंबा दर्शवला. म्हणे यांचे फोटो लक्षात ठेवा, ही चेहरे लक्षात ठेवा. यांचे फोटो लक्षात ठेवताना तुम्ही ज्या पोस्ट करतात, ते पोस्टवर तुमचे अकाउंट येतात, तुमचं अकाउंट कुठलं आहे, आणि भारताची जनता ते अकाउंट लक्षात ठेवते.
हे कोण माणसं होती ज्यांनी अशा प्रकारे ही थ्रेटनिंग सारखी विधानं करून हे चेहरे लक्षात ठेवा? म्हणजे काय करायचंय नेमकं तुम्हाला? या अभिनेत्यांना तुम्हाला भविष्यात काही त्रास द्यायचा आहे? का ह्यांना जीवे मारायचंय तुम्हाला? नक्की करायचंय काय? हे जे फोटो लक्षात ठेवा, हे चेहरे लक्षात ठेवा, नेमकं करायचंय काय? भारताची जनता तुमचे चेहरे लक्षात ठेवेल, त्या अकाउंटवरून तुमच्यापर्यंत तेही पोचतील, याची कमीत कमी खात्री बाळगा. आणि हे असले प्रकार करू नका. आपण एका डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतो. आपण एका नियमांचं पालन करून अशा प्रकारच्या पोस्ट दाखवावेत की हे चेहरे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा तुम्ही अगोदर. हे ताम्रपट काय म्हणतात, सत्तेचे अमरपट्टे कोणी डोक्यावर घालून येत नसतं. आज ना उद्या तुम्हाला उतरायचंय. उतरताना कमीत कमी समोरच्यांनी ती सहिष्णुता बाळगावी आणि समोरच्यांनी कमीत कमी शांततेत तुम्हाला जाऊ द्यावं, इथपर्यंत परिस्थिती ठेवावी. याच्या पुढे जाऊन मला बोलायला लावू नका. समजू शकता, समजने वाले को सब कुछ समजता है. आज आमिर खान विषयी बऱ्याचशा कमेंट्स आल्या. आमिर खान जो 3 इडियट सारखा चित्रपट करतो आणि पैसे कमवतो. 3 लग्नामध्ये जो जोश असतो, तो जोश मात्र त्या आंदोलनकर्त्यांच्या पाठिंब्यासाठी मात्र दिसत नाही. ज्याच्या आयुष्यावर चित्रपट तयार करतो त्याला ज्यावेळी धरून नेलं जातं त्यावर एक चकार शब्द आमिर खान काढत नाही. हे कसले हिरो? हे सगळे कागदी हिरो, हे सगळे लुटूपुटूच्या खेळातले हिरो. चांगले शब्द येतात पण मला ते वापरता येत नाही, सोशल मीडियाची बंधनं आहेत. पण ठीक आहे, जिथे दिव्यांग येतात, जिथे इतर परदेशातनं पाठिंबा मिळतो, जिथे लहान लहान मुलं पाठिंबा देतात, अगदी लहान लहान तान्ही बाळं सुद्धा पाठिंबा देतात, 2-3 वर्षाची तान्ही बाळं सुद्धा येतात, तिथे चालत चालत ते पोस्टर धरतात. त्यांना माहित नाही हे काय चाललंय, त्यांना काही कळत नाही. पण आई वडील आपल्या इथे आहेत, आई वडिलांना कळतंय. आई वडिलांना त्यांचंच फ्युचर, त्यांचंच भविष्य हे सेव्ह करायचंय. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. शिवसेना एक वादळ या माध्यमाला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब ठेवा. ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचंय, आपण गुगल पे, फोन पे क्रमांक लिहून घेऊ शकता. 9987 70 34 18, 9987 70 34 18, 9987 70 3418, 9987 70 3418 हा शिवसेना एक वादळचा गुगल पे, फोन पे क्रमांक आहे. याद्वारे आपण जे सहकार्य करता, गरजू शिवसैनिकांपर्यंत आपल्याला काही मदत पोहोचविता येते. ज्या शिवसैनिकांवर केसेस चालू आहेत, आंदोलनाच्या केसेस चालू आहेत, त्या युवा सैनिकांवर त्यांना वकील घेण्याची सुद्धा त्यांच्याकडे फीस घेण्याची ऐपत नाहीये, अशा शिवसैनिकांना आपल्याला फुलना फुलाची पाकळी मदत करता येते. त्यासाठी माझं हे अभियान आहे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.